friends. Today we are going to learn the new lesson, that is a book review of Swami and Friends, written by R.K. Narayan. In this lesson, we are going to learn how to review a book. One example of a great writer, that is R.K. Narayan's book, is given here, Swami and his Friends. R.K. Narayan is one of the greatest Indian English writer who earned a well fame in English writing in India. His greatest work, most of the readers of India know, that is Malgudi Days, one of the most selling English book in India. His speciality of writing English, he used very simple language, understandable language, and all the stories, all the novels are related with the tradition of India. Traditional India. You can see the traditional India through his writings. That is his speciality. Now let's see the review of the book Swami and Friends. Okay, the first point is a little bit about the book. Whenever we are doing any criticism or review of any book, in first point we have to tell the information about that book. What kind of a book is it, characters, speciality of that book, or the timing, place, is it? Such things should be there in first point. Let's see here the first point, a little bit about the book. आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण स्वामी अँड फ्रेंड्स हे आर के नारायणने लिहिलेले एक पुस्तक आहे, खूप गाजलेले पुस्तक आहे. आर के नारायण हे भारतीय इंग्रजी भाषेतले एक वेल नोन लेखक आहेत. मालगुडी डेज सारखे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि आता आपण कशा पद्धतीने एखाद्या पुस्तकाचं रिव्ह्यू करायचे, पुस्तकाचं पुनरावलोकन कसं करायचे ते आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी एक उदाहरण म्हणून स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक घेतलेले आणि त्याच्याबद्दल आपल्याला रिव्ह्यू करायचं आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे अ लिटल बिट अबाउट द बुक. या पुस्तकाविषयी असणारी थोडीशी छोटीशी माहिती. तर पाहूया काय सांगता याच्यामध्ये लेखक. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers. पहिलीच ओळ काय म्हणतंय लेखक की मी जर पुस्तकाबद्दल, स्टोरीबद्दल, त्याच्या थीमबद्दल जर काही सांगितलं तर ते कदाचित तुमची जी पुस्तकाबद्दलची जिज्ञासा आहे ते मारल्यासारखं होऊ शकतं. कथेचा सार जर मी सांगितला तर ते तुमची जिज्ञासा बिघडण्यासारखं आहे. कारण उदाहरण घ्यायचं, समजा तुम्ही एखाद्या चित्रपटाला जायचं आहे, तुम्हाला चित्रपट पाहायला जायचं आहे आणि अगोदरच जर त्या चित्रपटाची संपूर्ण स्टोरी तुम्हाला कोणी सांगितलेली असेल तर चित्रपट पाहायला तुम्हाला मजा येणार नाही. तसंच जर एखाद्या पुस्तकाचा सगळा सार, थीम, सगळी स्टोरी तुम्हाला जर सांगितली तर पुस्तक वाचायला मजा येणार नाही. ते स्पॉइलर असू शकतं. सो आय वुड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. म्हणून लेखक म्हणतात की मी तुमच्याशी पुस्तकाविषयी काही पॉईंट्सवर बोलणार आहे, बट विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स. या पुस्तकातली एखादी घटना किंवा प्लॉट्स, त्याचं काय स्टोरी कशी आहे याच्याबद्दल न सांगता त्याच्या इतर पॉईंट्सबद्दल मी चर्चा करणार आहे. Swami is a mischievous little kid about 10 years old and living in the era where India was under the British rule. ही स्टोरी, हे पुस्तक स्वामी या एका 10 वर्षाच्या मुलाबद्दल आहे जो खोडकर आहे. आणि हा जो टाईम पिरियड आहे, ही जी वेळ आहे जेव्हा भारत ब्रिटिशांचं राज्य होतं, भारतावर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, त्यावेळेसची ही गोष्ट आहे. म्हणजे इथे टाईम मेन्शन केलेला आहे, कधी घडलेली आहे ही स्टोरी.
Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. इतर मुलाप्रमाणे देखील स्वामी हा देखील कसा आहे, छोटा मुलगा आहे जो की एका जाग्यावर अजिबात थांबू शकत नाही, चंचल मुलगा आहे अँड ॲब्सोल्युटली हेट्स स्कूल. आणि महत्त्वाचं सगळ्यात काय तर बाकीच्या इतर मुलांसारखं त्याला शाळेचा प्रचंड तिरस्कार आहे. इवन वर्स मॅथमॅटिक्स, आणि सगळ्यात जास्त तिरस्कार कशाचा आहे तर गणिताचा आहे, मॅथमॅटिक्सचा आहे. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. शाळा त्याच्यासाठी एक भयानक स्वप्न आहे. नाईटमेअर म्हणजे भयानक स्वप्न. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. The book is about the mischievous things, happenings of that kid. हे पुस्तक त्या स्वामीने केलेल्या सगळ्या खोड्या याच्याबद्दल आहे आणि कशा पद्धतीने हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल, कशा पद्धतीने तो नेहमी अडचणीत येतो आणि अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर, आणि घरी गेला की त्याच्या वडिलाकडून त्याला जोरकस मार कसा मिळतो, त्याने केलेल्या खोड्या आणि त्या खोड्याची त्याला मिळालेली वडिलाकडून शिक्षा, याच्याबद्दल हे पुस्तक आहे. Swami is a talkative little kid and thinks that's his way of facing life. तो एक टॉकेटिव्ह आहे. टॉकेटिव्ह म्हणजे नेहमी बडबड बडबड करणारा, सारखं सारखं बोलणारा, आणि त्याला असं वाटतं की सारखी बडबड करणं हाच आयुष्यामध्ये सगळ्या मार्गाचा एक सोल्युशन आहे, सगळ्या प्रॉब्लेमसाठीचा एक सोल्युशन आहे. हा त्याचा मार्ग आहे. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. आणि या मार्गाने त्याचा असा विश्वास आहे की कोणत्याही अडचणींवर मात करता येते, बडबड करून, बोलून, कुठल्याही गोष्टीतून, कितीही मोठी अडचण असली तरी त्या अडचणीतून बाहेर स्वतःला येता येतं. काहीही त्याच्या आयुष्यात जरी घडलं तर त्याला सामोरे जाण्याची त्याची एक पद्धत आहे, ती खोडकर आहे, बिनधास्त आहे, आणि त्याच पद्धतीने सगळ्या समस्यांवर मात करता येतं असं त्याला वाटतं. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. परंतु नेहमी जे सत्य त्याला शिकायला मिळतं ते अशाच प्रकारच्या कठीण मार्गातून मिळतं, अडचणीतूनच सत्य त्याला शिकायला मिळतं. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. त्या काळातले जेवढी लहान मुलं होती त्याच्या वयाची, त्या सगळ्यांना जे जे आवडायचं तेच स्वामीला पण आवडायचं. मग त्या मुलांना काय आवडायचं, व्हॉट दे लाईक टू डू ऑफ द टीन्स ऑफ दॅट एज, दे वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, म्हणजे उन्हात खेळणे. किक समथिंग, कशाला तरी लात मारणे, लाथा मारत इकडे तिकडे लहान मुलांना सवय असते. क्लाइंब अ ट्री, झाडावर चढणे. ब्रेक समथिंग, काहीतरी मोडतोड करणे. अँड हरास समबडी, आणि कोणाची तरी फजिती करणे, कोणाला तरी त्रास देणे. या प्रकारच्या गोष्टी काय होतं त्या काळातली मुलं करायची. आणि इन ब्रॅकेट काय दिले पहा, अनलाईक किड्स टुडे, आजकालची मुलं या गोष्टी करताना आपल्याला दिसत नाही. हा ग्रामीण भागातला मुलगा आहे. ब्रिटिशकालीन जेव्हा भारत पारतंत्र्यात होता तो वेळ आहे, ज्या वेळेत ही मुलं अशा प्रकारचे खेळ खेळायची, खोड्या करायची, जे आजचे मुलं आपल्याला अशा खोड्या करताना पाहायला मिळत नाही. दिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज. आजही भारताच्या अनेक भागांमध्ये अशा प्रकारचेच खेळ मुलं खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. पण बहुतांशी ग्रामीण भागात, शहरातली मुलं या प्रकारचे जुने खेळ खेळताना दिसत नाहीत. आज जर पाहिलं तर मुलांचे खेळ हे फक्त आणि फक्त चार भिंतीत मोबाईलवरच सीमित राहिलेले आहेत. हा तो काळ वेगळा होता, आजचा काळ खूप वेगळा आहे. This in fact was and in most of the parts India still is the life of a typical boy growing up. त्या काळातल्या मुलांचं हे असंच आयुष्य होतं, जे लहानाची मोठी होतात याच प्रकारचे खेळ खेळून खोड्या करूनच
लहानांची मोठी होतात. टेक्नॉलॉजी इज अँड बिग इन अ किड्स लाईफ. त्या काळामध्ये मुलांच्या आयुष्यामध्ये तंत्रज्ञान हा विषयच नव्हता, तो हा झालाय. त्या काळात नव्हतं. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवोक. एकच गोष्ट त्या काळातल्या मुलांना माहीत होती, ती म्हणजे दंगा मस्ती करणे. हॅवोक म्हणजे गोंधळ करणे, गडबड करणे, दंगा करणे, मस्ती करणे, एवढंच त्यांना काय माहिती होतं, आणि जे आजच्या मुलांमध्ये पाहायला मिळत नाही. नेक्स्ट, इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. तो लहानाचा मोठा होत असताना तो कुठल्या प्रकारचा मुलगा होता. इन व्हॉट वेज अ स्वामी अ टिपिकल बॉय. तोच वेगळं वैशिष्ट्य काय होतं त्याचं, तो लहानाचा मोठा होताना. इन हिज ग्रोईंग इयर्स, मोठा होताना. इन धिस रिगार्ड, या संदर्भात काय म्हणतायत आर के नारायण पा. नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year old माइंड. पुस्तकाची खासियत आहे, आर के नारायणनी त्याचं कॅरेक्टर स्केच करत असताना, तो 10 वर्षाचा खोडकर मुलगा आहे, तो दाखवत असताना त्याच्या मनात काय चालू असेल, म्हणजे अगदी 10 वर्षाच्या मुलांचे विचार कसे असतील असा विचार करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून ते त्याच्याशी ॲप्रोप्रिएट जुळतंय, कारण त्या 10 वर्षाच्या मुलाची मेंटॅलिटी कशी असेल या सगळ्यांचा विचार करून हे पुस्तक लिहिल्या गेलेलं आहे. 10 years old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective. तो मुलगा कसा विचार करत असेल, त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असेल, कोणत्या दृष्टीने, पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन, आणि एक्सक्युजिटली एकदम तंतोतंतपणे जुळणारा. त्या काळामध्ये 10 वर्षाचा मुलगा कशा पद्धतीने विचार करत असेल, त्याचा दृष्टिकोन कसा असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार आर के नारायणने हे पुस्तक लिहिताना केलेला आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. जशी जशी स्टोरी पुढे पुढे जात जाते, जो वाचक आहे त्या वाचकाला असं वाटतं की तो स्वामी म्हणजे मीच आहे. स्वतःला वाचक स्वामी समजू लागतो. ही आर के नारायणच्या रायटिंगमधली खासियत आहे. आणि वाचक जोपर्यंत पुस्तकामध्ये स्वतःला पाहत नाही तोपर्यंत इंटरेस्ट जनरेट होत नाही किंवा ते पुस्तक त्याला आवडत नाही. आणि मग हे लेखकाचं कौशल्य असलं पाहिजे की वाचकाला हे पुस्तक, हे कॅरेक्टर माझंच आहे, माझ्या आयुष्याशी हे निगडीत आहे असं जर वाटलं तरच ते पुस्तक ग्रेट असतं. अन्यथा मग वाचक त्याच्याशी बांधून राहत नाही, 4-2 पेज वाचून तो सोडून देतो. आणि हे आर के नारायणची खासियत आहे की प्रत्येक वाचक हे पुस्तक वाचताना स्वतःला 10 वर्षाचा स्वामी समजतो. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि हेच त्यांच्या लिहिण्यातलं कौशल्य आहे. इज इट? वी हॅव कम्प्लिटेड द फर्स्ट पॉईंट रिगार्डिंग विथ द रिव्ह्यू ऑफ द लेसन Swami and friends. In this first point, we have discussed about the timing of the or background of the story, little bit about the characters, speciality of the writers. Is it interesting or not? Okay, all these things we have discussed in the first point, that is a little bit about the book. Remaining 2 points we will take it in our next session. Okay, that's it for today. Have a nice day.